दादर मार्केटमधील भाज्यांची स्थिती काय आहे त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। शेतकरी संपाचा आजचा 7वा दिवस आहे, परंतु दादर मार्केटवर शेतकरी संपाचा कुठलाच परिणाम झालेला आज पाहायला मिळाला नाहीये। कारण भाज्यांची आवक आहे ती आज मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीने काल भाव भाज्यांचे गगनाला भिडलेले होते तेच भाव आज 30-40 रुपयांपर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेहमीच्या तुलनेमध्ये आहे ती भाज्यांची आवक आहे ती दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळते। आणि एवढंच नाही तर इकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठी असलेली आपल्याला आज पाहायला मिळते। संपाच्या अगोदर जी आवक होती ना त्या प्रमाणात आज माल भरपूर आले, म्हणजे तेव्हा आवक होती तेव्हा म्हणजे आज पण ती आवक झाली, म्हणजे आज माल जरा जास्त आला। म्हणजे 1 तारखेच्या संपाच्या आधी जी आवक होती तीच आता आवक यायला लागलेली आहे। आज आले, काल समजा कमी होती, काल जे भाव डबल होते काय कायांचे ते आज एकदम कमी झाले। पण पाहिलं की आज दादर मार्केटमध्ये आवक आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। जी शेतकरी संपाच्या आधी आवक होती 100% ती गेल्या काही दिवसांमध्ये होत नव्हती, परंतु आजच्या दिवशी मात्र शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी मात्र ही आवक आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळते। दादर मार्केटवर शेतकरी संपाचा कुठलाच परिणाम झालेला दिसत नाहीये। कॅमेरा पर्सन गजानन बालापूरकर, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।